क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर इथे आहे 7m² इज इक्वल टू 21m. तर पहिले 21mला आपल्याला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल आणि 21m लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याचं साईन चेंज होईल. म्हणजे 7m² 21m लेफ्ट हँड साईडला आलं तर साईन चेंज होईल -21m इज इक्वल टू 0. आता इथे किती आहे? 2 टर्म आहे. 2 टर्म असेल तर कॉमन काढायचं असते. इथे m² आहे m इंटू m आणि इथे m आहे म्हणजे m कॉमन निघेल आणि 7 3 जार 21 होते म्हणजे 7 आणि m कॉमन निघेल. म्हणून याच्यातनं 7 आणि m कॉमन काढा. इथून 7 कॉमन निघालं, m² m कॉमन निघालं तर इथे m वाचेल -23मधनं 7 कॉमन निघालं तर 3 वाचेल आणि हे m कॉमन निघालेलं आहे इज इक्वल टू 0. आता 7mला फर्स्ट ब्रॅकेट समजा आणि m-3ला सेकंड ब्रॅकेट म्हणजे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आता mची व्हॅल्यू काढायची आहे तर 7 कुठे जाईल? डिवाईडमध्ये. न्यूमरेटरचा नंबर डिवाईडमध्ये जाईल आणि 7नी कशालाही 0ला डिवाईड केलं तर ॲन्सर किती येते? 0 म्हणजे m इज इक्वल टू 0. आणि इथे mची व्हॅल्यू काढायची आहे तर -3 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे काय होईल? +3. म्हणजे mच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, m इज इक्वल टू 0 आणि m इज इक्वल टू 3. दीज आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.